तर ही काल क्लीन केलेली बॅग अगदी दोन्ही छान निघाल्यात आणि यावर्षी नवीन घेतल्या नाही, कारण ह्या गेल्या वर्षी घेतल्या होत्या आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या होत्या, त्यामुळे खूप छान होत्या. त्यामुळे यावेळेस काही नवीन घ्यायचे नव्हते. पण हे जे नवन्याचं कपाट आहे ना, ते मला आजच आवरावं लागणार होतं, कारण उद्यापासून नवन्याची स्कूल आहे. मग काय फटाफट घेतलं आवरायला. आणि हे कितीही लहान मुलांच्या गोष्टी आवरून ठेवा, त्या पुन्हा जे करायचं ते 2 दिवसात त्याचा अवतार होतोच. पण तरी एक आपलं समाधान म्हणून मी हे आवरायला घेतलं. आणि गेल्या वर्षीपासून तिने हे असं भरलं आहे. मी 1 वर्षात हे आवरलंच नव्हतं खरं सांगायचं तर. कारण प्रेग्नन्सी, डिलेव्हरी आणि त्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी, त्यामुळे हे राहिलं होतं. फायनली मी हे आज छान असं आवरून घेतलं. हे नवीन बुक्स आणि खाली 1-2 जुने बुक्स आणि पाटी वगैरे ठेवली, जे कामं येईल पुढे. ही नवन्याची बॅग आणि वरती नवन्याचे युनिफॉर्म ठेवले. बस एवढ्याच गोष्टी यात असतात. आणि त्यानंतर ना आज मी ढोकळ्याची रेसिपी ट्राय केली, जी घरीच बनवतात बेसन पिठाने ती. तर ती इतकी छान झाली होती, मला वाटलं नव्हतं इतकी छान होईल. अगदी छान जाळीही पडली होती आणि टेस्ट जवळपास सेम झाली होती. थोडीशी वेगळी लागत होती. अगदी आपण ती प्रीमिक्सची करतो ना तशी नव्हती, पण बऱ्यापैकी छान लागत होती. आणि त्यानंतर होतं संध्याकाळचा टाईम. संध्याकाळ म्हटल्यावर जेवण तर बनवावंच लागणार. तर आज मी ना कोंडोळ्या बनवायला घेत होते. आणि तुम्ही पाहिलंच असेल माझ्या व्हिडिओमध्ये की जवळपास ना 80% जो पार्ट आहे ना, तो माझ्या किचनमधलाच असतो. कारण मी स्वतःच ना 70 ते 80% जास्ती करून किचनमध्येच असते. हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये अगदी थोडा वेळ बेडरूममध्ये झोपायला आणि हॉलमध्ये टी व्ही वगैरे पाहायला एवढाच वेळ असते. बाकी माझा जो सगळा वेळ असतो ना, तो किचनमध्येच असतो. आणि कोंडोळे कसे बनवायचे, तर आपलं ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, थोडंसं बेसन, गव्हाचं पीठ मिक्स करायचं. त्यात छान मिरची, लसूण, आलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि मी थोडासा ओवा घालते. छान असं लाटून घ्यायच्या त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आणि तेलात मस्त अशा तळून घ्यायच्या. तर हे कोंडोळे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे. मला काही पहिले येत नव्हते. आणि हो, कोथिंबीरही घालायची भरपूर प्रमाणात. छान लागते. आपली मसाले पुरीसारखी टेस्ट येते. पावसाळ्यासाठी ना अगदी बेस्ट आहे भज्यांच्या ऐवजी. त्यानंतर जेवण केलं आणि आम्ही खाली गेलो. तर आज काही चक्कर मारायला कुठे जाणार नव्हतो. कचरा टाकलात आणि समोरच रोडला थोडीशी चालत चालत चक्कर मारून आलो, कारण माझी तब्येत मला ठीक वाटत नव्हती. तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ, जो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.